महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। खाली या ना तुम्ही, तुमची जबाबदारी नाही का? तुम्ही ऐकूनच घेतलं, पलटी मारूच नका ना तुम्ही, डायरेक्ट मग स्पष्टपणे बोला ना। तुम्हाला एकदा सांगितलंय आल्यापासून सोडीत मग तुम्ही आल्यापासून तुमचं काय चाललंय? शमिटला माझी चूक झाली, मी सांगतो चौकशी ठेवा, चौकशी तुमचं दाखवा, तुमचं परफेक्ट दिसत नाही। बोला बाई, हे काय तुम्ही बोलताय म्हणजे वरती उभा राहिला तुम्ही, तुमची जबाबदारी नाही का? मी माझ्या मला एक सांगा, थांबा, कोणती हत्या असते? मला फक्त बॉडीची जी आहे ती अवहेलना व्हायला पाहिजे, हे टाळणे नाही व्हायला पाहिजे, यांचे पटकन कार्यवाही करून ताब्यात द्यायला पाहिजे नातेवाईकांचं, असं माझं म्हणणं आहे। बाकी डिसाईड करा हद्द कोणाची आहे, मग कोणाला कंप्लेंट करायचा, कोणाला काय करायचं। जोपर्यंत हद्द फिक्स होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात देणार नाही। ते अकोलेवाले असो, संगमनेरवाले असो, मग ते डिसाईड कोणी करायचं? फॉरेस्टचं कोण आहे? नाही, हा ते हा। आणि तुम्हाला मी करून घेतो, माझी जी क्रिमिनल प्रोसिजर असेल ना CRPC नुसार ती मी करून घेतो आता लगेच, मी करून घेतो। बाकी त्यांना सॅटिस्फॅक्शन करण्याचं तुम्ही बघा कसं हँडल करता येईल ते, ठीक आहे। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील म्हसवंडी गावच्या ब्राह्मणदारा येथील एका 45 वर्षीय व्यक्तीचा व एका गायीचा संगमनेर अकोले तालुक्याच्या सीमेवरील माकोडा डोंगराला लागलेल्या भयान वनव्यात होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवार दिनांक 18 मार्च रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास घडली आहे। ब्राह्मणदारा येथील रहिवासी असलेले मयत सीताराम तुकाराम जाधव वय 45 वर्ष हे त्यांचे भाऊ जयराम तुकाराम जाधव यांच्या सोबत एकत्रित कुटुंबात राहत होते। शेती व्यवसायाबरोबर शेतीला जोडधंदा म्हणून गोपालनाचा व्यवसाय करत होते। मयत सीताराम जाधव हे मंगळवारी दुपारी 12च्या सुमारास त्यांच्या खाजगी क्षेत्रात एकूण 12 ते 13 गायी चारण्याचे काम करत होते। या दरम्यान ते कामानिमित्त घरी आले असता त्यातील 2 गाभण गायी चरत चरत वन विभागाच्या हद्दीत गेल्या असता सीताराम जाधव त्यांना आणण्यासाठी दुपारी 1 ते 2 वाजताच्या सुमारास वन विभागाच्या अकोले तालुक्यातील जाचकवाडी व बेलापूर हद्दीतील माकोडा डोंगरावर गेले। यावेळी अचानक लागलेल्या भयान वनव्याच्या आगीने त्यांना विळखा घातला। या आगीत त्यांच्या 2 गायी गुरफटल्या असल्या कारणाने त्यांची सुटका करताना अचानक त्यांना आगीने जखडले। या घटनेत त्यांच्या अंगावरील कपड्यांना आग लागल्याने तसेच भयान आगीमध्ये त्यांचा व एक गायीचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। या दरम्यान सायंकाळी 10 गायी घरी परतल्या, परंतु त्यांना चारण्यासाठी गेलेला सीताराम व 2 गायी परतल्या नसल्या कारणाने त्यांचा शोध घेण्यासाठी त्यांचा भाऊ जयराम जाधव त्यांच्या मुलाला सोबत घेत मालकी हद्दीत शोध घेतला असता ते मिळून आले नाही। म्हसवंडी जाचकवाडी बेलापूर बदगी गावच्या वन विभागाच्या हद्दीत रात्रभर शोध घेतला तरी देखील ते मिळून आले नाही। या दरम्यान बुधवार दिनांक 19 मार्च रोजी सकाळ उजाडली। जयराम जाधव व त्यांचे कुटुंब व गावकरी मयत सीताराम जाधव व 2 गायींच्या शोधात वन विभागाच्या हद्दीत गेले असता दुपारी 1 वाजताच्या सुमारास अकोले तालुक्यातील जाचकवाडी व बेलापूर गावच्या वन विभागाच्या हद्दीतील जळालेल्या क्षेत्रात सीताराम जाधव अंगावरील कपडे जळून होरपळलेल्या अवस्थेत मयत झाल्याचे दिसून आले। त्याचे शेजारी एक गाय होरपळून मृत्यू झाल्याचे मिळून आले, तर एक गाय होरपळलेल्या अवस्थेत जिवंत बसलेली आढळून आली आहे। या घटनेची माहिती म्हसवंडी गावचे सरपंच मंगेश बोडके यांनी घारगाव पोलिसांना तात्काळ कळवली। घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने, पोलीस उपनिरीक्षक मरभळ, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी घटनास्थळ गाठले। सदर घटनेचा पंचनामा करत सदर मृतदेह तरुणांच्या मदतीने झोळी करत डोंगरावरून खाली आणलाय। सदर मृतदेह खाजगी रुग्णवाहिकेतून संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। परंतु या दरम्यान अकोले तालुक्याच्या जाचकवाडी व बेलापूर हद्दीतील वन कर्मचारी कोरडे व संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी हद्दीतील वन कर्मचारी शिंदे घटनास्थळी दाखल झाले। परंतु सदर घटनास्थळ संगमनेर हद्दीत की अकोले हद्दीत
यावरून त्यांच्यात संभ्रम निर्माण झालाय। वरिष्ठांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्यांना विचारपूस केली, परंतु त्यांना देखील हद्द कोणत्या तालुक्यात आहे यावर त्यांचे उत्तर मिळाले नाही। वन क्षेत्राला मानवनिर्मित भयान वणवा लागतो। यामध्ये वृक्ष, किडे, मुंग्या, पशु, पक्षी हे देखील जळून खाक होतात। यात करोडो रुपयांचे नुकसान होते। वारंवार लागणाऱ्या वणव्यांमुळे वन्य प्राण्यांबरोबर हिंस्र प्राणी देखील लोकवस्तीचा आसरा घेऊ लागलेत। यातून हिंस्र प्राण्यांकडून मानवावर हल्ले देखील होतात, परंतु वन क्षेत्राला लागलेल्या वणव्याला विझवण्यासाठी वन कर्मचारी उपलब्ध होत नाही। वन क्षेत्रात जोरदार वृक्षतोड होतीये। पाळीव जनावरे मोकाट चरतायत। दिवसाआड वन क्षेत्राला आगीचे लोट पाहायला मिळत आहे, परंतु यामध्ये सर्व काही आलबेल असल्याचे वन विभाग दर्शवत आहे। वन क्षेत्राला आग लावणाऱ्यांवर तसेच वृक्षतोड करणाऱ्यांवर वन विभाग गुन्हे का दाखल करत नाही या प्रश्नाचे उत्तर देखील अनुत्तरित आहे। वन विभागाला लागलेल्या वणव्याच्या भयान आगीत एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू होतो। एक गाय होरपळून मृत्यू होते। एक गाय आगीत होरपळून मरणासन्न अवस्थेत वन विभागाच्या हद्दीत अद्यापपर्यंत बसून आहे, परंतु वन विभागाचे कर्मचारी जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करतायत। या सर्व घटनेत वन विभागाची जबाबदारी नाही का? वन क्षेत्राला लागणाऱ्या वणव्याला कर्मचारी जबाबदार नाहीत का? पठार भागातील सर्व डोंगर जळून काळवंडलेल्या अवस्थेत दिसून येतात। याला जबाबदार कोण? कर्तव्यात कसूर करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ वन विभाग अधिकारी, वन मंत्री कारवाई का करत नाही? सदर व्यक्तीच्या मृत्यूस व गायीच्या मृत्यूस जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न या निमित्ताने ग्रामस्थ उपस्थित करत आहेत। सदर व्यक्तीचा या वणव्याच्या भयान आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला की अन्य काही कारणाने झाला, या घटनेचा सखोल तपास घारगाव पोलीस करत आहे। महेश सीताराम जाधव यांचे भाऊ जयराम जाधव यांच्या खबरीवरून घारगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, अकोले। मसवंडी तालुका संगमनेर, मसवंडी गावचा सरपंच मंगेश बोडके काल दिनांक 18 मार्च दुपारच्या सुमारास सीताराम तुकाराम जाधव यांच्या खाजगी रानामध्ये त्यांच्या 10 ते 12 गाया चरत असताना ते घरी त्यांचं शेतीचे काम चालू असताना अचानक 2 गाया वरती डोंगरावरती गेल्या असता डोंगराला दुपारच्या 1-1:30च्या सुमारास प्रचंड वणवा लागला होता। वणवा लागला असताना ते त्यांच्या गायांना आणण्यासाठी गेले असता त्यामध्ये प्रचंड वाऱ्याचा लोट, आगीचा भडका असल्यामुळे त्यांचा त्या आगीमध्ये दुर्दैवी होरपळून मृत्यू झालेला आहे। एक गाय पण त्यामध्ये मृत्युमुखी पडलेली आहे। एक गाय, दुसरी गाय 70 ते 80% तिला पण प्रचंड असं भाजलेलं आहे। त्यामध्ये एक गाय आणि सीताराम तुकाराम जाधव हे दुर्दैवी काल 1-1:30च्या सुमारास वणवा प्रचंड लागला असल्यामुळे त्यांचा त्यामध्ये मृत्यू झालेला आहे। घारगाव पोलीस डिपार्टमेंटचे बदाने साहेब यांनी स्पॉटवरती येऊन स्पॉटचा बॉडीचा पंचनामा झालेला आहे। संबंधित अकोले तालुक्याचे फॉरेस्ट असेल, संगमनेर तालुक्याचे फॉरेस्ट असेल, वास्तविक अकोले तालुक्याची बाउंड्री की संगमनेर तालुक्याची बाउंड्री हा दोन्ही पण वन अधिकाऱ्यांचा त्यामध्ये संभ्रम आहे। तर त्यांनी कोणाची हद्द आहे यापेक्षा त्या दुर्दैवी जो सीताराम तुकाराम जाधव यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यासाठी काय त्यांनी त्यांच्या लेवलवरती सीतारामसाठी काय मदत करता येईल ती त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत अशी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।